नमस्कार आणि शुभ सकाळ। हा माझा पहिला व्हिडिओ आहे। या चॅनलवर मी रोजच्या रोज चविष्ट, घरगुती आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज आपण बघणार आहोत आंब्याचं लोणचं। त्याच्यासाठी मी आज 2 किलो आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे अशा पद्धतीने कापून घेतले आहेत। आता हे आंब्याचे फोडी आहेत ते एका भांड्यात काढून घेऊया। 2 किलो आंब्यासाठी लागणारे साहित्य: 8 चमचे मीठ आणि 4 चमचे हळद। तर आपण आता मीठ घालूया, त्याचबरोबर हळद घालूया आणि आता हे मिश्रण एकत्र करूया। झाकण ठेवून आपण 5 तास असंच ठेवूया। आता 5 तासानंतर आपल्या लोणच्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता 2 किलो लोणच्यासाठी आपल्याला अर्धा किलो तेल हे कढवून घ्यायचं आहे। आता आपल्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य: 200 ग्रॅम राई गोळा, 200 ग्रॅम तयार लोणच्याचा मसाला आणि 1 चमचा हिंग। आता गॅस ऑन करून आपण त्याच्यावर कढई ठेवूया। त्याच्यामध्ये 4 चमचे ऑइल घालूया। ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राईचे गोळे ॲड करूया। आता हे राईचे गोळे आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया। राईच्या गोळ्यांचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ते परतवून घेऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये तयार लोणच्याचा मसाला घालूया आणि हिंग घालूया। आता हे मिश्रण आपण एकत्र मिक्स करूया। हे मिश्रण आपण 1 मिनिट गॅसवर मंद आचेवर परतून घेऊया। आता हे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर 5 मिनिटांनी गॅस बंद। आपला मसाला रेडी। आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपण आंब्याची फोडी टाकूया। त्याचबरोबर गरम केलेलं तेलही आता थंड झालं आहे, ते देखील आपण त्याच्यात ओतून टाकू। आता तुम्ही बघू शकताय की आपल्या लोणच्याला किती सुंदर कलर आलेला आहे। अशा नवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।